हॅलो गाईज, व्हॉट्सअप. माझं नाव निशांत साळे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, बेरोजगार के ब्लॉग्स. जसं तुम्हाला माहिती आहे की मी रोज डेली एक ब्लॉग टाकतो आणि उद्या इंडिपेंडन्स डे आणि आज रात्री आम्ही मित्राच्या घरी आलो आहे कारण त्याच्या घरी कोणीच नाही आहे आणि सगळे लोक व्हिडिओ कॉलवरती आहे आणि सगळे एक दुसऱ्याशीच बोलत आहे इथले ते वेळा 1 2 3 आणि जे बाकीचे फ्रेंड्स आहेत ते पण व्हिडिओ कॉलवरती किती जोरजोरात बोलता बघा. फक्त एक दुसऱ्याला कॉल केला आहे, व्हिडिओ कॉल केला आणि भरताय सगळे व्हिडिओ कॉलवरती बघा. शिव्या पण देत आहे, घाणेड्या शिव्या देत आहे. आपण व्हिडिओ कॉलवरती आहे, फिल्टर लावून बसलेला आहे व्हिडिओ कॉलवरती, तो पण व्हिडिओ कॉलवरती आहे. सगळे नुसते एक दुसऱ्याला भरतायत आणि शिव्या देत आहेत. काहीच काम धंदे नाही कोणाकडे, ड्राय डे पण आहे, काहीच करू नाही शकत. सगळे बसलेले नुसते एकदम लाईफमध्ये स्कोप नाही हवा असतं असतं. फक्त एक दुसऱ्याला भरताय, फक्त भरताय दुसऱ्याला, काहीच स्कोप नाही लाईफमध्ये. एकदम काय बोलायचं आता आयुष्यामध्ये बघतो आता पुढे काय करणार आहे आम्ही ते सगळं पण दाखवेल. जर घरी निघून गेलो तर ते पण दाखवेल कारण उद्या सकाळी खूप लवकर उठायचे फ्लॅग होस्टिंग करायला. देशभक्ती आहे आपल्यामध्ये काय, सकाळी लवकर उठायचे फ्लॅग होस्टिंगसाठी. उद्याचा पण ब्लॉग चांगला करेल मी, सगळं दाखवेल. कॉन्टेंट पण शूट करायचं आपल्याला, तर नेक्स्ट काय करणार आहे आम्ही ते दाखवेल. बाय बाय. चार जस्ट घरी पोचलो. आरामखोर लोक तर आमच्या वॉचमॅनने मला चहा आणायला सांगितलेला आणि हा कल्प्रिट आहे. हा बोलला की काल पाजलेली मग आज कशाला पाजायची बरं चहा आपण. खूप मोठा आरामी आहे. तुम्ही आता ब्लॉग्समध्ये बघणार आहे ते सगळं करता. हाच आहे हा कल्प्रिट. याची चावीच्या गाण्याची टांग याच्या. व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग. म्हणजे फ्लॅग होस्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे, म्हणजे दुपार झालेली आहे आता, सगळं करून झालेलं आहे. नाश्ता झाला आहे, खालती नाश्ता होता, पोहे उपमा आणि फ्लॅग होस्टिंग पण झालेली आहे, सगळं झालेलं आहे. तर आता फायर ड्रिल चालू आहे, म्हणजे फायर ब्रिगेडवाले आले ते ड्रिल करवत आहेत. म्हणजे सगळं पाण्याचं वगैरे एक्सटिंग्विशर अलार्म्स वाजवून दाखवत आहे आणि एकदम गँग आहे बाय खालती. एकदम सगळे उभे आहेत आणि शिकत आहेत की कसं केलं पाहिजे, कसं काय करायचं. अलार्म्स वाजवत आहे सगळीकडे आणि सगळ्यांना दाखवत आहेत की कसं केलं पाहिजे. सगळे उभे आहेत खालती, सगळ्यांना समजवण्याचं चाललं आहे काम. बट लेट्स सी आता थोड्या वेळानंतर म्हणजे 1-1.5-2 तासानंतर नेक्स्ट परत मीटिंग आहे खालती ठेवलेली गणपतीसाठी की आता नेक्स्ट वीकच आलं आहे गणपती बाप्पा. तर ते काय डेकोरेशनचं कसं काय करायचं आहे, काय हँडल करायचं आहे, तर त्याच्यासाठी परत मीटिंग ठेवलेली आहे. त्याच्यासाठी पण खालती यायचं आहे. तर तो पण तेव्हा पण मी ब्लॉग करेल. बट आता मी थोडंसं बाहेर चाललो आहे, बाहेर म्हणजे थोडं कामासाठी चाललो आहे. तर ते काम झाल्यानंतर मग मी परत येतो गाईस. व्हॉट इज अप मित्रांनो. आता जस्ट झोप झालेली आहे, म्हणजे जस्ट उठलो आहे कारण की बाहेर गेलेलो. त्याच्यानंतर असं झालं की गणपतीचं डिस्कशन होणार होतं, म्हणजे काय करायचं आहे कसं करायचं आहे. बट ते दुपारची मीटिंग कॅन्सल झाली आहे, आता संध्याकाळी ठेवली वाटतं त्यांनी. लेट्स सी, अजून ग्रुपवरती काय मेसेज तर आला नाही आहे. बट जर काय आला तर जावं लागेल मीटिंगसाठी. आणि आता जस्ट म्हणजे आंघोळ वगैरे केली, परत आंघोळ केली. सकाळी तर केलेलीच, पण परत आता केली कारण की एकदम
डोळे सुजल्यासारखे वाटत होते. तर मग परत आंघोळ केलेली आता. फ्रेश वाटतं एकदम. आता थोडं काहीतरी खाईल, थोडा टाईमपास करेल काहीतरी. आज मी इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती पोस्ट पण केलं आहे, शॉर्ट्स आणि म्हणजे रील पोस्ट केलं आहे. असंच टाईमपास काहीतरी इंडिपेंडन्स डेचं. बाकी काही नाही. बाकी तर मग तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसलंच की काय काय केलं. काल रात्री बाहेर गेलो आणि आजचं पण तुम्ही बघितलंच, पायरेट रील वगैरे सगळं. असं काय म्हणजे असं इंटरेस्टिंग नव्हतं, बट स्टील दाखवलं मी. मला खूप सारे व्ह्यूअर्स म्हणजे जेवढे बघतात त्यांच्यामध्ये मी म्हणजे असं कमेंट्स वगैरे वाचले, तर ते कमेंट्समध्ये मला दिसत होतं की लोक बोलत होते की इंग्लिश ट्रान्सलेशन ठेव किंवा म्हणजे हिंदीमध्ये व्लॉग्स कर. आता कसं झालं माहिती आहे का की मी 17-18 व्लॉग्स केले आत्तापर्यंत आणि अचानक मी मराठी टू हिंदी जर स्विच झालो तर मग असं म्हणजे मला तसं होईल ना की म्हणजे मी एवढा म्हणजे माहिती आहे मला, ऑफकोर्स जास्त दिवस नाही झालेले, मी आत्ता पण हिंदीसाठी स्विच करू शकतो. बट म्हणजे जर तुम्हाला हवं आहे की मी हिंदीमध्ये स्विच करू तर मी करू शकतो, असा काय मला प्रॉब्लेम नाही आहे. बट लेट्स सी, थोडं अजून रीच होऊ द्या. एकदा रीच झाली मग मी हिंदीमध्ये नक्की स्विच करेल. जर तुम्हाला असं वाटतं आहे की मी हिंदीमध्ये ब्लॉग्स केलं पाहिजे तर मी हिंदीमध्ये पण करेल, कारण की मी दोघं लँग्वेज बरोबर म्हणजे असं काही मला प्रॉब्लेम नाही. हिंदी पण बोलू शकतो आणि मराठी पण बोलू शकतो. आणि जर तुम्हाला हवं दॅन आय कॅन ऑल्सो स्पीक इंग्लिश गाईस. British English, both, water or anything. Like I can do anything guys. तर मी आजचा व्लॉग एवढाच ठेवतो. आता जर खालती वगैरे गेलो काय गणपतीचं वगैरे, तर तुम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असते की काय डिस्कशन झालं, काय केलं आम्ही. त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा आणि अजून काही नाही, शेअर करत राहा माझ्या व्हिडिओज, कमेंट करा, लाईक करा. जर तुम्हाला काय वाटत असेल की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो ते पण मला सांगा, ते पण मी ट्राय करेल. आणि बस अजून काय नाही, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.